माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। सकाळची वेळ आहे तर इथे ना माझी आंघोळ वगैरे झाली, चहा घेऊन झाला आणि आता ना मी देवपूजा करायला घेते। तर देवांची मस्त अशी आंघोळ घातली आणि इथे तुम्ही बघाल ना तर छान अशी देवपूजा झाली। खूप छान आणि प्रसन्न वाटतंय। सर्व काही देवांना सफेद फुलं वाहिले ना त्याच्यामुळे खूपच छान वाटतं। सकाळी सकाळी धूप दीप अगरबत्ती चालू केली आहे। तर आता देवपूजा झाल्यानंतर आहे ना तुळशीची पूजा करणार आहे, उंबरठ्याची पूजा करणार आहे, गणपती बाप्पांची पूजा करणार आहे। सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण तुम्ही बघाल ना तर खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे। सकाळचे 7 वाजले आणि बघा किती मस्त दिसतंय बाहेर। फळांची परडी आहे माझ्याकडे, तर तिच्यामध्ये ना असे शोचे प्लास्टिकचे फळं वगैरे ठेवले, तर ते स्वच्छ पुसून आणि पुन्हा परडीमध्ये ठेवले। तर आपल्या चॅनलवर आहे ना कमीत कमी 7 ते 8 दिवस झाले, म्हणजे पूर्ण एक आठवडा झालाय का एकही व्हिडिओ आला नाही। तर बरेच ताईंच्या कमेंट आल्या का ताई व्हिडिओ का येत नाही, पण जरा आहे ना कामामध्ये बिझी होते। तर आता आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच मला कोणते कामं होते आणि कोणत्या कामांमध्ये बिझी होते, त्यामुळे ना आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते। तर आता आहे ना आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओ येतील। संध्याकाळचे 4:30 वाजले तर झाडांना ना पाणी घालायचे। आज सकाळपासून झाडांना पाणी घातलं नव्हतं आणि तुम्ही गार्डनमध्ये बघाल ना भरपूर असे रंगीबेरंगी आहे ना झाडांना फुलं आले, गुलाबाला वगैरे सर्वच काही झाडांना ना छान असे फुलं आले ना, तर खूप छान तुम्ही बघाल। तर हे बघा माझ्या ना हॉलमध्ये हॉलचं TV युनिटच्या पूर्ण भिंतीपर्यंत ऊन जातं, तेवढं असं बाहेर ऊन आहे। आणि माझ्याकडे कोण आलंय तर आमच्या आत्या सासूबाई आल्या, साहेबांच्या आत्या। आहे बघा ते TV बघतात। आमच्या आत्या काय आत्या ताडगोळे ना, ताडगोळेच म्हणतात ना। हे बघा ते सोलू राहिल्यात आणि खायचं आहे त्यांना, आत्ताच आले। तर आता मी चहा ठेवते आम्हाला, ते आपण फ्रेश वगैरे। पाणी पाहिजे आता नाही ना, फ्रीजला थंड आहे ना, त्याच्यात पाणी राहत आहे ना आत्यामध्ये। हे बघा असं मस्त पैकी, मला नाही आवडत त्यांनी पहिलं खायले, आता त्या दिल्लीला राहतात त्याच्यामुळे हे सांगतात का पहिलं आत्यानी खायले असं। आजचा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ येते। इथे ना मी चहा ठेवलाय, म्हणजे 2 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला एकत्र येऊ राहिलेत, पण काहीतरी फोनच्या कॅमेऱ्याला झालं होतं ते माझ्या पण लक्षात आलं नाही। तर व्हिडिओ वगैरे बनवल्यानंतर समजलं का काहीतरी ब्लर वगैरे दिसू राहिले चित्र, पण मग म्हटलं चला जाऊ दे डिलीट करायचं तर असू दे। हॅलो नमस्कार, मी शारदा, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये। माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। सकाळची वेळ आहे, सकाळचे 8 वाजले। तर इथे ना आज मी केस धुतले, रविवार असल्यामुळं केस धुतले, चहा ठेवलाय। तर आता ना हे मंदिरात चालले, माझ्या घराजवळ शंकराचं मंदिर आहे। मग मी त्यांना अशी छानपैकी परडीमध्ये ना फुलं, अगरबत्ती, माचीस, हळदी कुंकवाचं दूध, पाणी सर्व काही देते आणि ते ना मंदिरात जातात दर्शनाला। तर आता अजून तर आधी झोपेले, आई माझी आंघोळ करते आणि आत्या सासूबाईंना आंघोळीला जायचंय। तर आता तोपर्यंत मी माझा चहा ठेवलाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता मस्तपैकी 1 कप स्पेशल चहा घेते, कारण त्यांच्या आंघोळी बाकी आहे, त्यांची वाट बघतो माझी तलब जायची। तर इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलाय। तुम्ही घेतला चहा?
सकाळचे 9 वाजले. तर आता आहे नाही तर मी सर्व काही झाडांना आहे ना पाणी घालून घेते, कारण आज सुट्टीचे घरीच असल्यामुळे आहे ना मग म्हटलं सकाळी सकाळी झाडांना पाणी पण घालून घ्यायचं आहे आणि घराच्या आजूबाजूचं पण धुवून काढायचं आहे. तर बोर चालू केली आहे आणि सर्व काही झाडांना पाणी घालून घेणार आहे. तर थोडाफार आहे ना कचरा हवेनं येतो इकडचा तिकडचा उडून, तर तो पण गोळा करून आणि जाळून टाकते सर्व कचरा, किंवा नगरपंचायतची गाडी आल्यावर आहे ना ते घेऊन जातात कचरा गाडी. तर इथे ना आता मी झाडांना पाणी मारून घेते आणि 9चंच ऊन आहे, पण खूप असं ऊन आहे. तर मला आहे ना अजून केस पण विंचरायचे आहे, केस धुतलेत तर ते विंचरायचे. आणि हे ना रेशन घ्यायला गेले त्याच्यामुळे मग मी झाडांना पाणी मारते, नाही तर ना यांनी झाडांना पाणी मारलं असतं तोपर्यंत मी घरातले कामं केले असते. तर इथे बगळा बसलाय, तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. पाणी झाडांना घातलं आहे ना तर आळे केले, त्याच्यामध्ये भरपूर पाणी साचतं, त्याच्यामुळे ना तिथं बगळा पण आला आहे पाणी प्यायला वगैरे. आज आहे ना मी खूप अशी आनंदी आहे, कारण मी माझ्या सर्व ताईंच्या आणि मैत्रिणींच्या घरी जाणार आहे त्यांना भेटायला, कारण 8 दिवस झाले त्यांना भेटलेच नाही. तर मला पण आहे ना तुमची खूप आठवण यायची, पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे का माझे व्हिडिओ का येत नव्हते. आत्ताच बाहेर झाडांना पाणी घातलं, आता किचनमध्ये आले, स्वयंपाकाला सुरुवात करते. थोडाफार स्वयंपाक करते आणि घराच्या ना आजूबाजूचं पण धुवायचं आहे. आणि आज आहे ना गव्हाचं दळण पण दळायचं आहे. तर हे गेले रेशन घ्यायला, त्याच्यामुळे ना मग मी झाडांना पाणी घातलं नाही. तर ह्या असते ना तर आता यांनी झाडांना पाणी घातलं असतं तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे केला असता. केस धुतलेत ना तर अजून ते पण सोडले नाही, तर विंचरायचे केस पण. तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आजचा वार रविवार असल्यामुळे मस्त वरण भात भाजी पोळी बनवणार आहे. आणि अजून तर आधी झोपेलच आहे, आता त्याला सुट्ट्या लागल्या. उद्यापासून पुन्हा क्लास पण सुरू होणार आहे सोमवारपासून. तर ठीक आहे म्हटलं झोपलाय तर झोपू दे. तर चला मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते. सकाळी सकाळी किचनवर बघा इतके ग्लास निघाले, घासून ठेवले ते. रविवार होता तर मार्केटमधून आहे ना भाजीपाला आणला, तर इथे ना आईने भाजीपाला निवडायला घेतला आहे. आणि आता ना मामांच्या इकडे जाणार आहे, तर तिकडे जरा जाऊन एक चक्कर मारून येणार आहे. तर हे बघा आई मामांच्या इकडनं जाऊन पण आली आहे. माझ्या मते दुपारचे 3-3:30 वाजले. तर आता घराच्या आजूबाजूचं सर्व काही धुवून काढते. तर आईने पण आहे ना मला मदत केली आहे धुवायची. तर एक साईडला मी धुतले आणि इकडचं स्वच्छ असं धुवून घासून काढलं, ब्रशने घासलं आहे. एक बाजू स्वच्छ धुवून घेतली, दुसरी बाजू अजून बाकी आहे. तोपर्यंत आहे ना तिकडच्या साईडला काहीतरी माझं काम चालू होतं, मग मी ती बाजू तशीच ठेवली. आता एक बाजू आहे ना धुवायची बाकी होती, तर आता आहे ना स्वच्छ अशी ती बाजू पण घासून घेते. ब्रशने घासल्यानंतर आहे ना फरचीचं आहे ना खूप छान अशी तिच्यावर शाईन येते आणि खूप मस्त दिसते, कारण दिवसभर माणसं पोरं फिरत राहतात ना, त्याच्यामुळे ना असे ना कपडे धुवायचे ब्रशने घासती आहे. आणि आज तर डायरेक्ट साबणच घेतली आहे, साबण चोळून आणि फरची घासून काढली आहे. तर आईने पण आहे ना मला जरा मदत केली आहे ओटा वगैरे धुवायची. तर तिनं आहे ना पाईप वगैरे धरला, काही ठिकाणी झाडूने पण घासलं वगैरे. तर छान असं वरतून मी धुवत आले, सर्व काही पायऱ्या वगैरे वरचे पोर्च वगैरे सर्वच धुवून काढलं. घराच्या आजूबाजूची साफसफाई म्हटल्यानंतर आहे ना एखादा तास लागतोच. आईने आज मला खूप मदत केली झाली घराच्या आजूबाजूचे साफसफाई करायला, कारण आहे ना बोर चालू केल्यानंतर आहे ना पाईप खूप जड होतो आणि एकीकडे झाडू आणि एकीकडे पाईप धरून आहे ना तो धुता येत नाही, कारण पाणी साचल्यामुळे पाईपात. आई आली आहे 2-3 दिवस, तर तिचं काम होतं, मग ती आली आहे. तर आता तिच्याकडून आहे ना 2-3 दिवसात खूप काही बनवणार आहे, तर तुम्हाला पण मी दाखवणार आहे. तर आता संध्याकाळची वेळ आहे, तर आईने ना इथे स्वयंपाक केला आहे. तर खूप उशीर झाला आहे स्वयंपाकाला, कारण आहे ना मी माझ्या भाचीला घेऊन गार्डनमध्ये खेळवत बसले होते, म्हणजे भावाची मुलगी. तर मला आज आहे ना खूप अशी अपेक्षा होती का आज सर्व काही स्वयंपाक आहे ना आईच करणार आहे, त्याच्यामुळे मी एकदम टेन्शन फ्री होते. आई मामांच्या इकडे बसायला जायला होती, मग तिकडनं बसून आल्यानंतर आहे ना तिने स्वयंपाक वगैरे बनवला. पण मला आहे ना म्हणजे असं आज कंटाळाच आला होता स्वयंपाकाचा. मी एकदम बिनधास्त माझ्या भाचीला घेऊन आहे ना गार्डनमध्ये खेळत होते. कमीत कमी 1.5 ते 2 तास भाचीला गार्डनमध्ये खेळवलं. आणि तिथून बघायचे आई आले किंवा नाही, तर 7:30 वाजता ती तिकडनं आली मामांच्या घरून. आणि आल्यानंतर आहे ना मग इथं सर्व काही स्वयंपाक तिनेच बनवला. तोपर्यंत मग मी भांडे वगैरे लावले. तर इथे ना आज आई स्वयंपाक
मिरची का घाशी एवढे मिरची नाही भरायची नाही तर मसाला नको लावून देऊ बाई बाई कमी कर ना ग गॅस राहू दे आईच्या पाठीवर नसका जाईल इथं किचनवर आहे तू सवय लागत असेल किचनची तर इथे ना मस्त असं आहे ना झणझणीत मटणाचा स्वयंपाक चाललाय. आज नात्यांचा आजी स्वयंपाक करते नातकड्यावर बसले तर तिला किचनवर बसवलं होतं. पण तर आमच्या दीदीला आहे ना मी किचनवर बसवलं होतं. तिचं नाव ओवी आहे. तर किचनवर तिला बसवलं होतं पण आई म्हणे नको तिला अशीच सवय लागायची आणि मग ती किचनवर घरी पण गेल्यानंतर बसायला बघल. तर मी म्हटलं खिडकीतून मस्त तिकडं लहान मुलं वगैरे गार्डनमध्ये खेळतात तर ती बघल. पण ती बघा ती आहे ना आजीच्या कड्यावर बसली आहे आणि आजीचा चाललाय स्वयंपाक. पण मी आज काहीच स्वयंपाक केला नाही. मला ना खूप छान वाटलं एकदम पूर्ण स्वयंपाक जेवण आईच्या हातचं आयतं खाल्लं आहे. आणि मी आहे ना मग दीदीला मस्त असं खेळवलं तर गार्डनमध्येच भरपूर वेळ खेळवलं पुन्हा गार्डनमध्ये घेऊन गेले. पण आता तिने आईला बघितलंय तर ती माझ्याकडे येत नाही असं झालंय. कोणाचे ग पैसे कोणाचे पॉकेट आता नाही तर आई भाजीला फोडणी देऊन घेणार आहे. तर आजच मसाल्याचा डब्बा घासायला टाकला होता आणि दुसरा डब्बा आहे ना वापरायला काढला. तर त्याच्यामध्ये ना मसाले संपले होते तर मसाले एक एक करून आहे ना सर्व काही मसाले भरून ठेवले. मसाला बाकी होता लाल तिखट वगैरे भरून ठेवलं होतं. तर आई भाजीला फोडणी देते वाटण वगैरे तिला मी सर्व काही तयार करून दिलंय. मिक्सर वगैरे पुसून स्वच्छ करून ठेवून दिलाय जागच्या जागी वस्तू. आणि थोडंफार आहे ना किचनवर पसारा आहे. तर कसं ज्याला त्याच्या घरामध्ये काम सुचतं. आधी शिजवून घेतले सूप तयार झाले आणि इथे ना ग्रेव्हीचं चिकन तयार होते. आज मस्तपैकी आयती खायची संधी मिळाली. त्या संधीचं मी सोनं करून घेतलंय. घासेल भांडे बाहेर होते तर आता ते घरात आणले. आई स्वयंपाक करते तोपर्यंत मी सर्व काही भांडे लावून देणार आहे आणि बाहेरचे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवून देणार आहे प्रत्येकाच्या कप्प्यात. तर भरपूर असे बाकीचे कामं मी सर्व काही आवरून घेतले. आईने स्वयंपाक केला तोपर्यंत. आणि दीदी पण खेळते म्हणजे ओवी माझी भाची तर ती पण मस्तपैकी खेळते. तर एकीकडे तिच्यावर लक्ष ठेवलं आहे आणि एकीकडे स्वयंपाक पण चालू आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मस्तपैकी उन्हाळी पदार्थांना सुरुवात करणार आहे तर ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. आणि मला आहे ना आता घर पण आवरायचं आहे. किचन खास करून आवरायचं आहे. किचनमधले भांडे वगैरे सर्व काही ट्रॉल्या वगैरे सर्वच आवरायचं आहे. तर मस्त आता तुम्हाला छान व्हिडिओ येणार आहे. तर आज आहे ना तेल डब्बा संपला आहे. आता नवीन तेलाचा डब्बा काढायला लागेल म्हणजे फोडायला लागेल. तेल डब्बा आणून ठेवला आहे तर मी 15 लिटरचेच तेल डबे वापरते. इथं आईने ना किचन व्यवस्थित पुसून घेतला आणि आता ना पोळ्या करते. तर आई आल्यापासून ना खूप मला कामामध्ये मदत झाली आहे आणि जास्तीत जास्त आहे ना तिला स्वयंपाकाचंच काम मी लावलं आहे. बाकीचे दुसरे कामं मी करते पण स्वयंपाक आहे ना पोळ्या वगैरे भाजी वगैरे तर आईच करते स्वयंपाक. काल आली आहे संध्याकाळी दीपालीला घेऊन. तर मग मस्तपैकी चाललं आहे आमचं आता एकीकडे गप्पा एकीकडे स्वयंपाक. तर ती असल्यामुळे मी भरपूर असे माझ्या घरातले कामं आवरायला घेतले म्हणजे माझे मी ते कामं आवरणारे पण आवरायला घेतलेत. आणि आई आहे तर थोडेफार उन्हाळी पदार्थ पण बनवून घेणार आहे तिच्याकडून. तर त्यामुळेच आहे ना आपल्या चॅनलवर ते सर्व काही व्हिडिओ येणार आहे. आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं मस्त तिन्ही गॅस चालू आहे. आधी अरे पप्पांचा ड्रेस इस्त्रीचा बाहेर आहे ठेवून दे ना.
मस्त इथं आईने झणझणीत अशी मटणाची भाजी बनवली बघा, किती छान अशी तरी आली. आता वरतून कोथिंबीर टाकते आणि इथं पोळ्या पण 3च बनवायला घेतल्यात. कमी आहे ना, ती बंद आहे. पोळ्यांची फुलं असू दे. भांडे लावायचे, त्याच्यानंतर पालेभाज्या निवडायच्या आहेत. पालेभाज्या निवडायच्या बाकी आहे आणि बाहेर पण भांडे आहेत. हां ते लावायचे. काय होईला मी सोडून आले आत्ताच. आमचे जेवण झाले आणि मस्त अशी भाजी पण झाली होती. तर आता नाही ते मी जे जेवण केलं होतं ना आम्ही, तर ते खाली अन्न वगैरे पडेल असते ना, तर ते पुसून घेतलं. आता त्याच्यानंतर पूर्ण घर झाडून घेईल. तर आई आहे ना इथं जेवण झाल्यानंतर भाज्या निवडायला बसले. तिनं मस्तपैकी सर्व काही बसल्या बसल्या भाज्या निवडून ठेवल्यात. आणि तुम्ही आहे ना झोक्यावर बघाल तर भरपूर असे कपडे त्यांच्या घड्या घालायच्या. यांनी इस्त्री केलेले ड्रेस ते ना अटकवून देते. तर मी काय करते, पाणी मारून ते इस्त्री करतात ना, जरा वेळ अशा अटकूनच ठेवते. म्हणजे ना हवेना ते ओलावा आहे ना कपड्यांमधला निघून जातो आणि त्याच्यानंतर आहे ना मग कपाटात अटकून देते. तर बघा आता हे सर्व काही कपड्यांच्या घड्या घालीला. आणि आज आहे ना मी सकाळपासून केसच विंचरेल नाही, वरवर एकदा विंचरले आणि ते केस तसेच आहेत वर ते अटकवेल. काही फ्रेश वगैरे पण झाली नाही संध्याकाळची. तर आता नाही ते मला साबुदाणा भिजत घालायचे आहे. उद्या साबुदाणा पापड्या बनवायच्या आहे, पळीच्या पापड्या. तर चला आता आहे ना साबुदाणा वगैरे काढून घेते आणि व्यवस्थित निवडून घेते. तर स्टीलची टोकरी आहे ना तिच्यामध्येच म्हणजे भिजत घालणार आहे. तर 1 किलो साबुदाणा आहे. 1 किलो साबुदाण्याच्या आहे ना मला पापड्या बनवायच्या आई आहे, तर मग ती मला बनवून देणार आहे. तर साबुदाणा व्यवस्थित खालीवर करून बघितला. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नळाखाली आणि रात्रभर आहे ना भिजत ठेवायचं आहे. तर रात्रभर भिजत ठेवताना ना एवढं पाणी ठेवायचं आहे म्हणजे साबुदाणा पण छान भिजणार. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.